शर्मा पत्नी असल्याचा निर्वाळा कोर्टाने यावेळेस दिला असल्याचं बघायला मिळतंय। करुणा शर्मासह मुलीला मिळून 2 लाखांची पोटगी आता द्यावी लागणार असल्याचं देखील कळतंय। एकंदरीत आपण पाहतोय करुणा शर्मा या पत्नी असल्याचा निर्वाळा कोर्टाने दिलेला आहे। करुणा शर्मा यांनी खरं तर याचिका दाखल केलेली होती, त्यांनी तक्रार केलेली होती। त्या संदर्भात आता धनंजय मुंडे हे दोषी आढळले असल्याचं आपण पाहू शकतोय। मात्र घरगुती हिंसाचार प्रकरणी धनंजय मुंडे दोषी ठरल्यानं त्यांना 2 लाख रुपयांची पोटगी जी आहे ती आता द्यावी लागणार आहे। एकंदरीत आपण जर बघितलं तर गेल्या काही दिवसांपासून बीडमधील सरपंच हत्येप्रकरणी देखील धनंजय मुंडे यांचं नाव जे आहे ते चर्चेत आहे, वारंवार समोर येत आहे, अनेक आरोप त्यांच्यावर केले जात आहे आणि असं असताना आता धनंजय मुंडे यांचा पाय आणखी खोलात रुतला असल्याचं आपण पाहतोय। कारण या संदर्भात आपण पाहतोय नेमके आदेश काय दिलेत ग्राफिक्सच्या माध्यमातून। घरगुती हिंसाचार केल्याचा करुणा मुंडे यांचा आरोप कोर्टाने मात्र मान्य केला। करुणा शर्मा पत्नी असल्याचा कौटुंबिक कोर्टाचा निर्वाळा। करुणा शर्मांना दरमहा 1,25,000ची पोटगी देण्याचे आदेश देण्यात आले, तर मुलगी शिवानीला दरमहा 25,000 रुपयांची पोटगी द्यावी असे आदेश सुद्धा कोर्टाने दिलेले आहेत। तर धनंजय मुंडे यांनी कौटुंबिक हिंसाचार केल्याचा निर्वाळा देण्यात आलेला आहे। तर या संदर्भात अंजली दमानिया यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली। त्यांनी नेमकं काय ट्विट केलं बघूयात। करुणा या धनंजय मुंडेंच्या पहिल्या पत्नी आहेत, त्यांना मारहाण झाली आहे आणि देखभाल खर्च देण्यात यावा असं देखील अंजली दमानिया म्हणत आहे। आणि कुठल्याही प्रकारची दुखापत करण्यात येऊ नये असे निर्देश आणि 1,25,000 मासिक खर्च देण्यात यावा असे निर्देश कोर्टाने दिले असल्याचं बघायला मिळत आहे। हे ट्विट जे आहे ते अंजली दमानिया यांनी केलेलं आहे। याआधी सुद्धा अंजली दमानिया यांनी अनेक गंभीर आरोप धनंजय मुंडे यांच्यावर केले, मात्र आता या प्रकरणात सुद्धा धनंजय मुंडे हे दोषी आढळले, त्यामुळे दमानिया यांचं हे ट्विट अतिशय महत्त्वाचं आणि बोलकं आहे। करुणा शर्मांसह मुलीला दर महिन्याला 2 लाखांची पोटगी आता द्यावी लागणार आहे, ज्यामध्ये 25,000 रुपये हे मुलीसाठी असणार आहे, तर उर्वरित रक्कम जी आहे ती करुणा शर्मा यांना देणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे। एकंदरीत आपण जर बघितलं तर घरगुती हिंसाचार प्रकरणी ही कारवाई जी ती करण्यात आलेली आहे। करुणा शर्मा यांचं जे काही म्हणणं होतं ते कोर्टाने मान्य केलंय आणि घरगुती हिंसाचार प्रकरणी धनंजय मुंडे यांना यावेळेस दोषी सुद्धा ठरवण्यात आलेलं आहे। याआधी आपण पाहिलं होतं अनेक वर्षांपासून हा जो खटला आहे तो प्रलंबित होता। करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्या संदर्भात तक्रार दाखल केलेली होती, याचिका दाखल केलेली होती आणि आता थेट कोर्टाने आपला निकाल जो आहे तो दिलेला आहे। करुणा शर्मा यांना पोटगी देण्याचे आदेश जे आहेत ते आता कोर्टाने दिलेले आहेत, त्यामुळे धनंजय मुंडे यांचा पाय जो आहे तो आणखी खोलात रुतला असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळालेलं आहे। त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणी आता आणखी वाढल्या असल्याचं आपण म्हणू शकतो, कारण गेल्या अनेक दिवसांपासून धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागणार अशी चर्चा रंगलेली होती आणि असं असतानाच आता धनंजय मुंडे हे घरगुती हिंसाचारामध्ये सुद्धा यावेळेस दोषी आढळलेले आहेत। यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात संबंधित बातम्या का पाहतोस, पाहिल्यास तुझा संतोष देशमुख करू असं धमकावत आरोपी कृष्णा आंधळेच्या मित्रानं धारूरमधील एका तरुणाला बेदम मारहाण केली असल्याचं बघायला मिळत आहे। या मारहाणीमध्ये अशोक मोहिते हा तरुण गंभीररित्या जखमी झालेला आहे आणि त्याच्यावर सध्या लातूरच्या खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुद्धा सुरू आहे। आरोपी वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप हे फरार आहेत, तर त्यांच्या अटकेसाठी धारूर पोलिसांचं एक पथक मागावर असल्याची देखील माहिती सध्या मिळते आणि त्या दोघांवर धारूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा सुद्धा नोंदवण्यात आला असल्याचं कळते। एकंदरीत आपण जर बघितलं तर वाल्मिक कराड संदर्भातल्या बातम्या का पाहतो या गोष्टीवरून ही मारहाण झालेली आणि यामध्ये हा जो तरुण आहे तो गंभीररित्या जखमी झाला असल्याचं देखील आपण या दृश्यांमध्ये पाहतोय। त्यांच्या मेंदूला मार लागलेला आहे आणि थोडासा मेंदूमध्ये प्रस्राव झालेला आहे, सोबत डोळ्याला थोडीशी सूज आहे आणि पाठीवर जे आहे थोडासा मुका मार लागलेला आहे। बाकी त्यांच्यावर उपचार चालू आहे, सध्या तरी परिस्थिती ठीक आहे। 2 आरोपी तिथून पळून गेले, मोठ्याने पोरं आरडल्यामुळे आम्ही बघायला गेलो। त्यांनी कारण त्यांचं एकच होतं की जे वाल्मिक कराडचे व्हिडिओ आहेत काही आणि जे काही त्यांचे काही टेटस आहेत ते टेटस का बघतात तुम्ही आणि तुम्ही मराठी साले मारलेले आहेत असं तसं म्हणून त्यांनी मारहाण केलेली आहे। आणि त्यांची दहशत एवढी आहे की आज पण काल पोलीस स्टेशनला पण त्यांची तक्रार त्यांनी घेतलेली नव्हती रात्री उशिरापर्यंत। पुन्हा मीडियांनी हे केल्याच्या नंतर त्यांनी तक्रार घेतली गेलेली।
एकीकडे धनंजय मुंडे यांचा मुद्दा, दुसरीकडे सरपंच संतोष देशमुख हे प्रकरण आणि त्यावरून सध्या सुरू असलेली दादागिरी. या सर्व घडामोडी राज्यात घडत असताना आणखी काही मोठ्या आणि महत्त्वाच्या राजकीय अपडेट्स ज्यांचा आढावा घेऊयात न्यूज पॉइंट 20 मध्ये. दिल्लीमध्ये बुधवारी विधानसभेच्या 70 जागांसाठी मतदान पार पडलं आणि बहुतेक एक्झिट पोलचे पारडे भाजपच्या बाजूने झुकलेले दिसले. यावर विरोधकांची प्रतिक्रिया समोर आली. दिल्लीची विधानसभा जिंकण्यासाठी भाजपने पैसा आणि सत्तेचा वापर केलाय. महाराष्ट्राचा पॅटर्न दिल्लीमध्ये राबवण्यात आलाय, ही टीका संजय राऊतांनी केली आहे. उद्धव ठाकरे यांनी आता मिशन मुंबई महानगरपालिकेची तयारी सुरू केली असल्याचं एकंदरीत बघायला मिळतंय. उद्धव ठाकरे यांनी आपण पाहतोय मुंबईमधले शाखा प्रमुख आणि उपविभाग प्रमुख यांच्यासोबत ऑनलाईन संवाद साधलाय. काही जण मुंबई लुटायला आलेत, मात्र मुंबई वाचवण्यासाठी ठाकरे तयार आहेत, हा इशारा उद्धव ठाकरेंनी यावेळेस दिलाय. मंत्री गिरीश महाजन यांच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती देण्यात आली आहे. त्यानंतर अद्याप पालकमंत्री कोण याबाबत निश्चिती नाही. त्यामुळे नाशिकच्या विकास कामांना फटका बसतोय. आगामी सिंहस्थ कुंभमेळा आणि जिल्हा नियोजन समितीचा हजारो कोटींचा आराखडा अधांतर्या, तर जिल्हा नियोजन समितीची बैठक देखील रखडली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे आणि शिंदेंच्या आधार दौऱ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेला नांदेडकरांनी भरभरून आशीर्वाद दिला, त्यामुळे नांदेडकरांचे एकनाथ शिंदे हे आभार मानणार आहेत. आयकर विभागाकडून संजीव राजे नाईक निंबाळकर यांची 17 तास चौकशी झालेली आहे. फलटणमधील त्यांच्या घरामध्ये आयकर विभागाकडून चौकशी झाली आहे आणि पुण्यातील घरात अजूनही झाडाझडती सुरूच आहे. राज्यात हिंदू विचारांचं हिंदू राष्ट्र आहे, तर राज्यात बेकायदा गोष्टी चालू देणार नाही, अन्याय सहन करणार नाही. शेजारच्या घरात शिवाजी जन्माला यावा असं म्हणणाऱ्यांना मंत्री नितेश राणेंनी मिश्किल टिप्पणी यामधून सुनावला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी हिंदूंबाबत मोठं वक्तव्य केलं. हिंदू समाज संघटित असेल तर त्याची भरभराट होऊ शकते. हिंदू धर्मात जात महत्त्वाची नाही असं वक्तव्य मोहन भागवतांनी केलंय. सर्व हिंदू एकत्र आले तर त्याचा जगाला फायदा होईल, हा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलाय. पुण्यात अतिउच्चदाब वीज वाहिन्यांच्या अत्यावश्यक कामांसाठी 3 उपकेंद्रांचा वीज पुरवठा बंद राहणार आहे. सकाळी 8 ते दुपारी 4 पर्यंत प्रामुख्यानं शिवाजीनगरसह डेक्कनमधील परिसरामध्ये वीज पुरवठा बंद असेल. माळशिरस तालुक्यामध्ये उजनीच्या उजव्या कालव्याला गळती लागली आणि त्यामुळे कालव्यातून लाखो लिटर पाणी वाया जाते. परिसरातील शेतकऱ्यांचं या पाण्याने नुकसान झालंय. कालव्यातील रबर तुटल्यानं पाण्याला गळती लागल्याची माहिती प्रथमदर्शनी लक्षात येते. संभाजीनगर शहर स्वच्छ आणि सुंदर दिसण्यासाठी महानगरपालिकेने कठोर पावलं उचलली. कचरा कुठेही टाकणं, अनधिकृत होर्डिंग, नो एंट्रीमध्ये वाहनं चालवणं यासारखे प्रकार जे आहेत ते नागरिकांकडून होत आहे. त्यामुळे महानगरपालिकेने आर्थिक दंड आकारण्यास सुरुवात केली आहे. पैशांचा तगादा असह्य झाल्यानं धाराशिवच्या 35 वर्षीय तरुणानं राहत्या घरात गळफास घेतला. प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्यानं तिघांविरुद्ध आनंदनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला. केवळ 5,000 रुपयांसाठी जातीवाचक शिव्या घातल्यानं तरुणानं आत्महत्या केली. नाशिकमधील सिडकोमध्ये एका व्यक्तीकडून 3 ते 4 जणांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला असल्याचं बघायला मिळत आहे आणि यामध्ये हल्ला करणारा व्यक्ती मद्यधुंद आहे आणि तो परिसरात दहशत माजवण्याच्या प्रयत्नात होता अशी माहिती समोर येते. याबाबत अंबड पोलिसात तक्रार करण्यात आली आहे. त्याच्यावर कठोर कारवाईची मागणी सुद्धा केली जाते. सोलापूरमध्ये स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेला मारहाण करण्यात आलेली आहे आणि या प्रकरणी आता प्रणित मोरेचा जबाब नोंदवून घेण्यात आला. याबाबत सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करून पुढील कारवाई केली जाईल असं आश्वासन पोलिसांनी दिलंय. भोकरदन तालुक्यात आंतरधर्मीय विवाह केल्याच्या रागातून महिलेवर अत्याचार झाले. आई, वडील, भाऊ आणि बहिणीने विवाहितेला तिच्या 3 वर्षाच्या मुलासहित 2 महिने साखळदंडानं बांधलं. प्रकरणी विवाहितेच्या पतीने न्यायालयामध्ये दाद मागितली आणि त्यानंतर दोघांचीही सुटका करण्यात आली. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला. बीड शहरात खुलेआम गुंडाराज पाहायला मिळतोय. शहराच्या मोमीनपुरा भागात मारहाणीचा प्रकार समोर आलाय. मोहम्मद राशीद या तरुणावर नजीब खान, उस्मान खान आणि या हॉटेलमध्ये घुसून हल्ला केलाय. या मारहाणीचा व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय, तर तो सोशल मीडियावर सुद्धा व्हायरल झालेला आहे. जुन्या वादातून ही मारहाण झाल्याची माहिती सध्या तरी प्राप्त होते.
नागपूर शहरामध्ये ताजबाग परिसरामध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव झाला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या दरम्यान एकाच घरात 3 कोंबड्या अचानक मेल्याचं आढळलंय। 1 किलोमीटर परिसराला बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी निर्जंतुकीकरणाचे आदेश दिले। पुढील 21 दिवस बाजार जत्रा याशिवाय प्रदर्शनावर बंदी घातली आहे। नाशिकमधल्या सातपूर परिसरात बिबट्याची दहशत आहे। चक्क एका बंगल्यामध्ये बिबट्या शिरला। घरातील लोकांवर आणि कुत्र्यावर बिबट्या हल्ल्याच्या तयारीत होता, मात्र कुत्रा भुंकल्यानं घरातल्यांचे प्राण वाचले। नेरगुडसर या ठिकाणी बिबट्याने राखणदार कुत्र्यावर हल्ला केला आणि त्याला ठार केलं। या घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्हीत चित्रित झाला। या परिसरात बिबट्याची दहशत वाढली आहे। येथील नागरिकांना बिबट्याचे रोज दर्शन होत असते। वन विभागाने तातडीने बिबट्याला जेरबंद करावं अशी मागणी नागरिकांनी केलेली आहे। कडक उन्हामुळे कांदा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढतोय आणि त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा संकटात आहे। वातावरणातील सततच्या बदलामुळे कांदा पीक खराब होत आहे, ते वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना महागडी औषधं फवारण्याची वेळ आली आहे। नाफेड आणि एनसीसीएफ कडून केल्या जाणाऱ्या कांदा खरेदीमध्ये घोटाळ्याचा आरोप करण्यात आला। आता या प्रकरणी केंद्र सरकारनं कारवाई केली आहे। एनसीसीएफशी संबंधित 15 फार्मर कंपन्यांना काळ्या यादीमध्ये टाकण्यात आलेलं आहे। सोबतच या 15 कंपन्यांचे व्यवहार देखील केंद्राने थांबवले आहेत। नाफेडच्या सोयाबीन खरेदी केंद्राबाहेर वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। अमरावतीमधील सोयाबीन खरेदी केंद्राबाहेरची दृश्ये दरम्यान अजूनही अनेक शेतकऱ्यांकडे सोयाबीन जो आहे तो पडूनच आहे, त्यामुळे खरेदीला मुदत वाढवावी अशी मागणी शेतकरी करत आहेत। खरीप हंगामातील तूर खरेदीसाठी राज्य शासनानं यवतमाळ जिल्ह्यात 14 केंद्रांना मंजुरी दिली। या केंद्रांवर हमीदरानुसार तुरीची खरेदी होईल। तत्पूर्वी तुरीच्या विक्रीकरता शेतकऱ्यांना केंद्रांवरती ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करावी लागेल। हमी केंद्रावरील तूर खरेदी शेतकऱ्यांना दिलासा देणार आहे। अहिल्यानगर या ठिकाणी पारनेर तालुक्यात शेतातील तुरीची चोरी करणाऱ्या 3 आरोपींना अटक झाली आहे। घराजवळील शेतात वाळत घातलेली तूर काही दिवसांपूर्वी चोरून नेली। स्थानिक पोलिसांनी त्यांना अटक केली आणि 4 जण फरार आहे। दरम्यान आरोपींकडून चोरी केलेली तूर आणि मालवाहू टेम्पो हा जप्त करण्यात आलेला आहे। नंदुरबार जिल्ह्यात रुग्णवाहिका भंगार अवस्थेत असल्याचं समोर आलं। धडगाव ग्रामीण रुग्णालयाची रुग्णवाहिका घाटात बंद झाली आहे। भंगार रुग्णवाहिकेत चालकासोबत रुग्णांचे जीव धोक्यात घालून प्रवास सध्या केला जातोय। आणि आता बघूयात या क्षणाची ब्रेकिंग न्यूज। मंत्री दादा भुसे यांच्या ताफ्यावर आपण पाहतोय आंदोलक कार्यकर्त्यांनी कापूस आणि सोयाबीन फेकलेली आहेत। अमरावतीमध्ये ठाकरे गटाचे शिवसैनिक आक्रमक झाले असल्याचं दिसतंय। तर आपण पाहतोय अमरावतीमधली ही दृश्य। सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी जोरदार घोषणाबाजी केली जाते। पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये बाचाबाची सुद्धा झाली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। भुसेंच्या ताफ्यावर थेट कापूस आणि सोयाबीन फेकण्यात आलेली आहे। सध्या शेतकरी जो आहे तो प्रचंड वैतागलेल्या अवस्थेत दिसतोय, कारण आपण पाहतोय नाफेडकडून जे सोयाबीन खरेदी केले जातात त्यांचा आज शेवटचा दिवस आहे आणि त्यामुळे यावेळेस मुदतवाढ मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांची आहे। मोठ्या प्रमाणात सोयाबीन जी आहे ती पडून आहे आणि त्याचप्रमाणे कापसाला देखील दर मिळत नाही आहे। त्यामुळे आता हे सर्व शेतकरी आक्रमक झालेले आहेत। भुसेंच्या ताफ्यावरती कापूस फेकण्यात आले। अमरावतीमध्ये ठाकरे गटानं खरं तर हे आंदोलन केलं असल्याचं आपण पाहतोय। भुसेंचा ताफा या ठिकाणी येताच आक्रमक झालेल्या आहे सर्व आंदोलकांनी। कापूस आणि सोयाबीन भुसेंच्या ताफ्यावरती भुसेंच्या वाहनावरती फेकलेला असल्याचं आपण पाहू शकतोय। खरं तर हे सर्व ठाकरे गटाचे कार्यकर्ते असल्याचं देखील सांगितलं जातंय आणि त्यांनी या ठिकाणी आक्रमक होत हे आंदोलन केलं असल्याचं देखील सध्या बोललं जातंय। अमरावतीमधली ही दृश्य संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांना सुद्धा मध्यस्थी या ठिकाणी करावी लागलेली आहे। पोलिसांनी सुद्धा मध्यस्थी केलेली आहे आणि कोणती अनुचित घटना घडू नये, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस सुद्धा सतर्क झाले असल्याचं बघायला मिळालंय। मात्र या संदर्भात आता दादा भुसे यांची नेमकी काही प्रतिक्रिया समोर येते का हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। या संदर्भात दादा भुसे यांची जी प्रतिक्रिया आहे ती अत्यंत
महत्त्वाची ठरणार आहे। या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी अमर घटारे यांच्याकडून। अमर, आपण पाहतोय भुसेंच्या ताफ्यावर थेट कापूस फेकण्यात आलेला आहे आणि हे सर्व शेतकरी आक्रमक झालेले आहेत। नेमकं काय अमरावतीमध्ये घडलंय, सविस्तर तुम्ही बघितलं तर आज शिवसैनिकांनी सोयाबीन केंद्र सुरू करावे या मागणीसाठी आंदोलन केलं होतं। सोयाबीनला 8,000 रुपये, कापसाला 12,000 रुपये, तुरीला 10,000 रुपये इतके भाव देण्यात यावे या मागणीसाठी शिवसैनिकांनी ठाकरे गटाच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आपलं आंदोलन केलं। त्याच वेळी मंत्री दादा भुसे हे जिल्हाधिकारी कार्यालयाची नियोजन भवना येथे बैठक घेण्यासाठी आले होते। त्याच वेळी त्यांनी त्या ठिकाणी त्यांच्या जो ताफा होता त्या ताफ्यातील गाड्यांवर कापूस सोयाबीन फेकून सरकारचा निषेध केला, जोरदार सरकारच्या विरोधामध्ये घोषणा दिल्या आणि एकंदरीत बघितलं तर आता शिवसैनिक आक्रमक होत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाच्या बाहेर त्यांनी आता ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे। जोपर्यंत जे सोयाबीन केंद्र सुरू होते तोपर्यंत आम्ही उठणार नाही व सोयाबीन कापूस व तुरीला भाव मिळाला पाहिजे अशी आक्रमक भूमिका त्यांनी घेतली आहे। निश्चितच धन्यवाद अमर, दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी। एकंदरीत आपण पाहतोय या ठिकाणी सर्व शेतकरी जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि त्यांनी यावेळेस आक्रमक होत कापूस आणि सोयाबीन दादा भुसे यांच्या वाहनावर फेकले। त्या दरम्यानची आपण ही दृश्य सुद्धा पाहू शकतोय। नेमकं काय घडलं, भुसेंच्या ताफ्यावरती कापूस फेकण्यात आलेला आहे आणि ठाकरे गटाचे सर्व कार्यकर्ते असल्याची माहिती सध्या तरी दिली जाते। मात्र या सर्व आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांना पांगवण्याचं काम यावेळेस पोलिसांनी केलेलं आहे आणि संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा देखील प्रयत्न त्यांनी केले। या संदर्भातली अपडेट घेणार आहोत। मात्र पुढची बातमी पिंपरी चिंचवडमधून। पिंपरी चिंचवड शहरातील एका कार्यक्रमात अजित पवार यांचा रुद्रावतार पाहायला मिळाला। पोलीस आयुक्तालयाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात शिट्ट्या वाजवणाऱ्यांवरती अजित पवार संतापले। शिस्तप्रिय पोलिसांच्या कार्यक्रमात शिट्ट्या मारून बेशिस्तपणे वागू नका असा दम यावेळेस अजितदादांनी भरला असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळालं। माईक चालू करा। एक कार्यक्रम पोलिसांचा आहे, शिट्ट्या वाजवल्या ना पोलिसांना उचलायला लावेल। काय चाललंय? मुख्यमंत्री इथं आलेत ना, हा काही शिट्ट्या वाजवायचा कार्यक्रम आहे? शिस्त बिस्त काही आहे का नाही? तर अजितदादांचा हा रुद्रावतार आपण पाहिला। मात्र राज्यभरातल्या इतर काही मोठ्या आणि महत्त्वाच्या अपडेट ज्यांचा आढावा पुढे घ्यायचा आहे वेगवान स्वरूपात टॉप 50 मध्ये। मागे यात्रेचा मुख्य सोहळा पंढरपूरमध्ये 8 फेब्रुवारीला संपन्न होतोय। विठ्ठल दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी सकाळी 6 ते रात्री 12 पर्यंत दर्शन रांगेची सोय करण्यात आली आहे। 8 पत्रा शेड उभारलेले आहेत। भाविकांना मंदिर समितीच्या वतीने सर्व सोयी सुविधा उपलब्ध देखील करून देण्यात आलेल्या आहेत। कर्जत रेल्वे स्टेशनमध्ये मुंबई दिशेकडे जाणारी लोकल वाहतूक बंद होती। 1.5 तासांनंतर ती पूर्ववत सुरू झाली। तर पेंटाग्राफ तुटल्यानं अप आणि डाऊन मार्गावरती लोकल सेवा विस्कळीत झाली आणि त्याचा फटका कामावर जाणाऱ्या प्रवाशांना बसला। महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळानं 34 जिल्ह्यांमध्ये 6,000 किलोमीटर रस्त्याचं काँक्रिटीकरण करण्यासाठी 37,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पाची सुरुवात केली। या प्रकल्पासाठी 3 वर्षांचा कालावधी निश्चित झाला आहे आणि यामध्ये ग्रामीण रस्त्यांचं काँक्रिटीकरणावर विशेष लक्ष दिलं जाणार आहे। पुण्यातल्या भोर या तालुक्यात विविध ठिकाणाहून रात्रीच्या वेळी ट्रक, बस आणि इतर वाहनातील बॅटरी चोरणाऱ्या दोघांना पोलिसांनी जेरबंद केलं। आरोपींकडून बॅटऱ्यांसह एकूण 1,80,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। पुण्यात जीबीएसचे 4 नवीन रुग्ण आढळले। त्यामुळे शहरासह जिल्ह्यातील बाधित रुग्णसंख्या 170 वर गेली आहे। त्यातील 62 रुग्ण बरे होऊन घरी परतले तर 20 रुग्ण मात्र व्हेंटिलेटरवर आहेत। जीबीएस आजार दूषित पाण्यामुळे होत असल्याचं राष्ट्रीय विषाणू संस्थेच्या तपासणीत समोर आलं। पुण्याच्या नांदेड गावामध्ये जीबीएसची लागण झालेल्या 26 रुग्णांच्या घरातील पाण्यामध्येच क्लोरीनचं प्रमाण 0 आहे। त्यामुळे आता दूषित पाण्याचा पुरवठा रोखण्याचं मोठं आव्हान महापालिकेसमोर आहे। पुण्यात आता आज शिवाजीनगर भागात 8 तास वीज पुरवठा बंद असेल। सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत प्रामुख्याने शिवाजीनगरसह डेक्कनमधील परिसरात वीज पुरवठा बंद असेल। शिवाजीनगर ते हिंजवडी मार्गावरील पुणे मेट्रोच्या अत्यावश्यक कामांसाठी वीज पुरवठा बंद ठेवला जाईल। मुंबईमधलं वायू प्रदूषण कमी करण्यासाठी पालिकेच्या पर्यावरण विभागानं विविध उपाययोजना आखल्या। या अनुषंगानं वायू गुणवत्तेवर लक्ष ठेवण्यासाठी 5 नवीन देखरेख केंद्र आणि 4 मोबाईल व्हॅनची सुविधा सुरू करण्यात येणार आहे।
पुण्यात आता सोमवारपासून लाडक्या बहिणींकडील कारची तपासणी होईल. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 75,000 बहिणींकडे चारचाकी वाहन असल्याची माहिती आहे. त्यामुळे तपासणीमध्ये महिलांकडे वाहन आढळल्यास त्यांना योजनेतून रद्द केलं जाईल. आंध्र प्रदेशच्या तिरुपती मंदिर समितीने हिंदू नसलेल्या 18 कर्मचाऱ्यांना हटवलं. 1989 मधील एका आदेशानुसार मंदिर प्रशासनाच्या प्रशासकीय पदांवर फक्त हिंदूंची नियुक्ती व्हावी असा नियम आहे. त्यानुसार हिंदू नसलेल्या 18 जणांना हटवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती आहे. रिझर्व्ह बँक एटीएममधून पैसे काढण्यासंदर्भातले नियम बदलणार आहे. सध्या रिझर्व्ह बँक एका महिन्यामध्ये 5 वेळा पैसे काढण्याची सुविधा फ्री देते आहे. आरबीआय आता 5 पेक्षा जास्त वेळा एटीएममधून पैसे काढण्यावर फी वाढवण्याचा विचार करते आहे. हिंदू बिझनेस लाईनच्या अहवालामध्ये ही माहिती समोर आली. सध्या आपण पाहतोय अंजली दमानिया यांच्यासोबत आपण बातचीत करणार आहोत अगदी काही वेळातच. एकंदरीत घरगुती हिंसाचारामध्ये मुंडे दोषी आढळले. त्यानंतर अंजली दमानिया यांचं नेमकं काय म्हणणं असतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल. मंत्री धनंजय मुंडे यांचा पाय आणखी खोलात गेलेला आहे आणि या संदर्भात आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी स्वतः अंजली दमानिया फोन लाईनवरून जोडल्या गेलेल्या आहेत. आपल्यासोबत लाईव्ह जोडल्या गेलेल्या आहेत. एकंदरीत अंजलीताई, आपण पाहतोय घरगुती हिंसाचारामध्ये सुद्धा आता मुंडे दोषी आढळलेले आहेत. जे काही आरोप त्यांच्यावर करण्यात आलेले होते त्यामध्ये ते दोषी आढळलेले आहेत. काय आपली पहिली प्रतिक्रिया या कारवाई संदर्भात? काही तांत्रिक कारणामुळे आपल्यापर्यंत अंजलीताईंचा आवाज पोहोचू शकत नाहीये. मात्र आपण पाहतोय करुणा शर्मासह मुलीला दरमहा 2 लाखांची पोटगी देण्याचा जो निर्णय आहे तो कोर्टाने यावेळेस दिलेला आहे. धनंजय मुंडे यांचा पाय मात्र आणखी खोलात आता गेला असल्याचं आपण पाहतोय. कारण कौटुंबिक हिंसाचार प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांना कोर्टानं दोषी ठरवलंय. धनंजय मुंडे यांच्या घटस्फोटित पत्नी अर्थातच करुणा मुंडे यांनी घरगुती हिंसाचार प्रकरणी केस दाखल केलेली होती आणि कोर्टानं धनंजय मुंडे यांना दोषी ठरवलेलं आहे. करुणा मुंडे यांना महिन्याला 1,25,000 पोटगी देण्याचे आदेश दिलेत. तर मुलगी शिवानीला 75,000 रुपये दर महिन्याला पोटगी द्यावी लागणार आहे. या संदर्भात आपण बातचीत करूया थेट अंजली दमानिया यांच्याकडून. अंजलीताई, आपण पाहतोय करुणा शर्मासह मुलीला पोटगीही द्यायची आहे आणि आता गेल्या अनेक वर्षांपासूनची ही जी केस होती त्या संदर्भात कोर्टाने ही कारवाई केली आहे. या कारवाई संदर्भात आपली पहिली प्रतिक्रिया नेमकी काय? कसं आहे की मी कधी कोणाबद्दलही त्यांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल बोलत नाही. पण मला आता असं वाटतंय की एक करुणा शर्मा नावाच्या एका स्त्रीने जे इतका मोठा लढा दिलाय, गेले कित्येक वर्ष लढा दिलाय आणि त्यात जर तिला आज ही ऑर्डर मिळाली आहे तर मला कुठेतरी असं वाटतंय की त्या पापाचा घडा आता पूर्णपणे भरला होता. म्हणूनच बघा की योगायोग म्हणजे 4 तारखेला ही ऑर्डर निघते आणि काल रात्री मला ती जेव्हा मिळाली आणि मी वाचली, अतिशय धक्का बसलाय की कोर्टाने असं म्हटलंय की डोमेस्टिक व्हायलन्स झालाय की नाही, येस ऑर नो, तर त्याच्यात पार्टली येस असं उत्तर लिहिलंय. मेंटेनन्स द्यायची गरज आहे की नाही, तर पार्टली येस असं उत्तर दिलंय. आणि इतर गोष्टी देखील म्हटल्या आहेत. जसं याच्या पुढे धनंजय मुंडेंना सांगण्यात आलंय की कुठल्याही प्रकारचं डोमेस्टिक व्हायलन्स होता कामा नये असे निर्देश कोर्टाने त्यांना दिलेले आहेत. तर हे सगळं बघून असं वाटतंय की न्याय पहिल्यांदा करुणा मुंडे यांना मिळालेला आहे आणि एक स्त्री म्हणून मला असं वाटतं की हे योग्य झालंय. पण मला आता पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना सांगायचंय की तुम्ही लाडकी बहीण योजना राबवली, लाडक्या बहिणींकडनं मतं घेतली पैसे वाटून, तर आणि एक ही जी लाडकी बहीण आहे जिला आज न्याय मिळालाय, तर तुम्हाला डोमेस्टिक व्हायलन्स करणारे पुरुष जर तुमच्या मंत्रिमंडळात चालत नसतील तर 2 तासाच्या आत त्यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घेतला पाहिजे. नाहीतर मला पुन्हा त्या सगळ्या बहिणींना देखील सांगायचंय की याच्या पुढे असा डोमेस्टिक व्हायलन्स करणारा मंत्री जर यांच्या मंत्रिमंडळात असेल तर बहिष्कार टाकला पाहिजे सगळ्यांनी यांच्यावर, जर 2 तासात राजीनामा झाला नाही तर.
अंजलीताई, आपण पाहिलं या प्रकरणामध्ये अनेकदा करुणा मुंडे यांनी जे आरोप केले, पत्रकार परिषदा घेतल्या, त्या पत्रकार परिषदानंतर त्यांचे सर्व आरोप जे आहेत ते खोटे आहेत हे सिद्ध करण्याचा प्रयत्न झालेला होता. आपणही पत्रकार परिषद घेतली, आरोप केलेले आहेत, त्यानंतर तुमच्यावरच मानहानीचा दावा दाखल करणार असंही कळालं. त्यामुळे या प्रकरणामध्ये सुद्धा अशीच काहीशी कारवाई आपल्याला अपेक्षित आहे का? नाही, अशीच कारवाई अपेक्षित नक्कीच नाहीये. म्हणजे मला आता कोर्टाकडनं डायरेक्शन झाल्यानंतर इथे तर कोर्टाने स्ट्रेट म्हटलंय की डोमेस्टिक व्हायलन्स केलं गेलं आहे आणि कुठलाही मंत्री असं करू शकत नाही, म्हणून त्यांना मंत्रिपदाचा तातडीने राजीनामा द्यायला पाहिजे. आणि आता मी ईसीआयला इतर ऑफिस ऑफ प्रॉफिट सकट हे सुद्धा लिहिणार आहे की त्यांचं आधी जर लग्न झालं असेल ते त्यांनी डिस्क्लोज केलं गेलं नाहीये तर त्यांची आमदारकी सुद्धा रद्द करावी, असं मी ऍप्लिकेशन आता ईसीआयकडे टाकणार. निश्चितच ताई, धन्यवाद तुम्ही आमच्यासोबत बातचीत केली त्यासाठी. तर स्वतः अंजली दमानी आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या होत्या आणि त्यांनी या संपूर्ण प्रकरणासंदर्भात त्यांची नेमकी भूमिका काय असेल हे आपल्यासमोर मांडलेलं आहे. मात्र सर्वात महत्त्वाचा मुद्दा, घरगुती हिंसाचारामध्ये मुंडे आता दोषी आढळलेले आहेत आणि करुणा मुंडे यांना पोटगी देण्याचे आदेश सुद्धा कोर्टानं यावेळेस धनंजय मुंडे यांना दिलेले आहेत. एकंदरीत आपण जर बघितलं तर करुणा शर्मा या धनंजय मुंडे यांच्या पत्नी आहेतच आणि त्यामुळे करुणा शर्मा आणि त्यांच्या मुलीला धनंजय मुंडे यांना आता पोटगी द्यावीच लागणार आहे. गेल्या कित्येक वर्षांपासूनचा जो करुणा मुंडे यांचा हा लढा सुरू होता तो आता कुठेतरी थांबलाय असं देखील आपण म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.